शेतीची चुकीची मोजणी होत असल्यानं पढे गावातील शेतकरी त्रस्त झालाय. योग्य न्याय मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा. श्रीरामपूर तालुक्यातील पढे गावात जमिनीची चुकीची मोजणी होत असल्याने शेतकरी त्रस्त झालाय. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही शेती व्यवसाय करतोय, मात्र संबंधित शेतकरी वारंवार सरकारी मोजणी आणून चुकीची मोजणी करतात. नकाशाप्रमाणे मोजणी होत नाही. संबंधित व्यक्तीला राजकीय वलय असल्याने अधिकारी त्यांचं ऐकत असल्याचं शेतकरी महेश बनकर यांनी म्हटलंय. आमच्या लग्नाला 42 वर्ष झाली, त्यानंतर आम्ही ही शेती विकत घेतली आहे. मात्र 39 गट नंबर साधारण 1200 ते 1300 फुटावर असताना गट नंबर 36 मध्ये दाखवतात. आमच्यावर अन्याय होत आहे. वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याने लक्ष घालून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंती शेतकरी महेश बनकर यांच्या आईने केली आहे. त्यामुळे आता महसूल अधिकारी या प्रकरणात लक्ष घालणार का आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय देणार का, याकडे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्याचं लक्ष लागलं आहे. मी पडेगाव येथील महेश बनकर रहिवासी असून आमचा गट नंबर 36 आहे. गेली आम्ही 30 वर्षे ही शेती कशितो आणि इथं वारंवार संबंधित शेतकरी येऊन आम्हाला मोजणी करतो. पहिल्या वेळेस 18/12/2024ला मोजणी झाली. त्यावेळेस आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यात जे उत्तर टाकलं त्याची आम्हाला तफावत दिली उत्तर. आणि दुसऱ्या वेळेस मोजणी आली तर त्यावेळेस त्यांनी घोलप साहेबाचे नाव असताना नोटिशीवर, तर तिथे तिथं डफाळ साहेब आणि चव्हाण साहेब येऊन मोजणी करून गेले. आणि त्यावेळेस आम्ही त्यांना खुना संबंधित विचारायला गेलो तर ते म्हणे आम्हाला तुम्ही मोजणी करून नाही दिली. त्याच्यावर आम्हाला 2 वेळेस पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं. वारंवार पोलिसांचे फोन येते आणि त्या नोटिशीमध्ये कुठलीही हे नाही का पोलीस संरक्षण आहे म्हणून, पण आम्हाला तोंडी बोलवलं जातं आणि तिथं जबाब घ्यायचा प्रयत्न करते ते, आणि जबाबाची पोच आम्हाला देण्यास नकार करते ती. मग आम्ही ते कळलं पाहिजे ना आम्हाला. आणि तिसऱ्या वेळेस मोजणी झाली तर तिसऱ्या वेळेस आम्हाला अधिकारी धावून येते अंगावर, आणि भूमी अभिलेखच्या ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा तिथं सुद्धा अधिकारी आम्हाला दमदाटी करतात. मग आम्ही न्याय कसा मागायचा? आणि अतिक्रमण निघतं 10-20 फूट 50 फूट, पण हे डायरेक्ट क्षेत्र बदलायला निघते. 1000-1500 फुटावून इकडे येऊन अतिक्रमण करण्यास पाहते. आमचा जुनं पडेगाव उंबरगाव रस्ता आहे, त्या लगत आमचा गट नंबर 36 आहे. आणि 39 गट नंबर रस्त्या लगत नसताना ते 1200-1300 फुटावून अतिक्रमण करतात. आणि भूमी अभिलेख त्यांना मोजणी करताना विचारतात का तुमची वहिवाट कुठे? ते खोटी वहिवाट सोडून आमचे वावरात अतिक्रमण करण्यास पाहते. आणि तरी वरिष्ठांनी आम्हाला न्याय द्यावा. आम्ही वरिष्ठांकडे सुद्धा गेलेलो या प्रकरणात. ते म्हणते का आमच्या अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही. मग आम्हाला त्यांच्या रेकॉर्डनुसार 39 गट कुठे ते दाखवण्यास ते आम्हाला मनाई करतात. जर हे क्षेत्र जर आमच्या क्षेत्रात जर निघलं भूमी अभिलेखच्या रेकॉर्डनुसार नकाशानुसार, तर ते आम्ही त्यांना द्यायला तयार आहे. पण रेकॉर्डनुसार त्यांनी मोजणी करा, कुठलीही दडपछाई आमच्यावर करू नये, याच्यात आम्हाला वरिष्ठांनी न्याय द्यावा. जिल्हा अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, ही नम्र विनंती. अधिकारी लोक आहे ना पैसे घेऊन मॅनेज झालेले या प्रकरणात, तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आम्हाला बिगर नोटीस पोलीस स्टेशनला बोलवलं गेलेलं आहे, याची चौकशी झाली पाहिजे. चतुर्सीमा 39 गट नंबरची चतुर्सीमाप्रमाणे नोटीस न पाठवता पहिल्या मोजणीच्या वेळेस 12 जणांना नोटिसा पाठवल्या, आणि दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस सुद्धा चतुर्सीमाप्रमाणे नोटीस 39च्या चतुर्सीमाप्रमाणे नोटीस न पाठवता 3 जणांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. त्यांनी पहिल्या वेळेस 12 जणांना आणि दुसऱ्या वेळेस 3 जणांना नोटिसा पाठवलेल्या. आणि त्याच्यात फक्त आम्ही 2 खातेदार असे का आम्हाला वारंवार पोलीस स्टेशन आणि भूमी अभिलेखच्या साहेबाकडे गेलो तर ते म्हणते आम्ही काय करू, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं. मग हे असे आम्हाला कामधंदे सोडून गुरफुटून टाकीते. आणि हे संगनमत आहे यांची, आणि चलन नाही यांच्याकडं, पोलीस स्टेशनकडं चलन नाही, आणि भूमी अभिलेखवाल्यांकडे सुद्धा चलन आम्हाला त्यांनी दाखवलं नाही का पोलीस संरक्षण आहे का नाही आहे. आमच्या लग्नाला 42 वर्षे झाले. 10 वर्षानंतर आम्ही एक क्षेत्र विकत घेतलेले आहे 36 गट नंबर. परंतु 39 गट नंबर तिकडे असल्यामुळं ते तिकडचं 39 सोडून 36 गट नंबरमध्ये मोजणी करायला येतात. आणि आम्ही जशी जमीन घेतली ना लग्न झालं 10 वर्षानंतर, तशी जमीन आम्ही आमची कसवतोय, आणि ते आमच्यावर जबरदस्ती करू राहिलेले. तो जमीन करतो पण समोरच्या ग्रामपंचायतचा सदस्य आणि त्याला नेते हे देते, साथ देते, आणि आमच्या बाजूने कोणीच बोलत नाही. आणि माझा एकटा मुलगा असला आणि माझे मिस्टर आजारी असल्यामुळं आमच्या बाजूने कोणी बोलतच नाही. त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळण्यात यावं ही नम्र विनंती.
ह्या कारणामुळं मी अधिकाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती करते, आम्हाला यात न्याय मिळावा. आणि नाही. हं. ही जमीन गेल्यानंतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्यायच नाही आहे. कारण ह्या जमिनीशिवाय आम्हाला काही पर्यायच नाही आणि दुसरं काही क्षेत्र पण नाही आहे. ही जमीन एक तर आम्ही हातावर घेतलेली आहे आणि त्याच्यात आम्हाला हे लोक त्रास देतात. आणि हा माणूस समोरची व्यक्ती ग्रामपंचायतचा सदस्य आहे, त्याला बाकीच्या नेत्यांचा पाठिंबा असल्यामुळं तो आम्हाला त्रास देतोय. आमचा संपूर्ण गट नंबर 36 5.5 एकराचा आहे. त्याच्यात 3 खातेदार आहे. अण्णासाहेब बनकर आमच्या गटामध्ये हं. आणि 39 गट नंबर आमच्या वरतून आहे. हं. ते रस्त्याला लगत नाहीच आहे आणि आम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला रस्ता आहे. आम्हाला रस्त्याचा धोका आहे पुढं चालून. तर आम्हाला रस्ता बी मिळावा आणि आधीमध्ये येणारे लोक यांच्यापासून न्याय बी मिळावा. 39 गट नंबर आहे, रस्त्याच्या कडेला नाहीये. याचा आणि 36चा काही संबंध नाही. वरती डोक्यावर 36च्या डोक्यावर आहे 39 गट नंबर. ओके. हे तीनदा नोटीस काढी त्या मोजणी आणि त्या आणि चतुर्सीमा बदलून मोजणी काढी त्याच्यापासून बी आम्हाला धोका आहे. तीनदा आमचे नावं घालून नोटिसा काढी त्या. हं. याच्यामुळं आमचा रस्ता बी बंद होईल. वायवाटी आमच्या खरेदीच्या जमिनी